असते. तर आज आपण प्रश्नोत्तर किंवा काही उदाहरणाद्वारे हा घटक आपण समजावून घेऊया. तर पहा आता, प्रश्नाकृतीत लपलेली आकृती असणारा पर्याय निवडा. अशा प्रकारे दरवर्षी पहा एक प्रश्न परीक्षेला येत असतो. पहा शेवटचाच प्रश्न असतो हा, म्हणजे बुद्धिमत्ता या विषयात हा प्रश्न दरवर्षी आलेला आहे आणि येत असतो. पहा तर पहा आता या ठिकाणी आता आपण हा जो घटक आहे हा उदाहरणाद्वारे समजावून घेऊया. तर पहा त्या ठिकाणी तो प्रश्न पहिला आहे. प्रश्न पहिला काय पाहता या ठिकाणी, यामध्ये पहा ए आकार आहे. पहा दिला पहा या ठिकाणी हा जो ए आकार आहे, असा ए आकार या चार पर्यायामध्ये कोठे आहे, म्हणजे कोणत्या आकृतीत हा आकार दडलेला आहे. पहा हा जो आकार आहे, हा जो ए आकार आहे, हा ए आकार या चार पैकी कोणत्या पर्यायात दडलाय. पहा हे आपल्याला शोधायचंय. पहा या ठिकाणी मग आता या ठिकाणी आपण निरीक्षण करायचंय. पहा आपली जी निरीक्षण शक्ती अतिशय महत्वाची आहे. चारही आकृत्या काळजीपूर्वक पाहायच्या आहेत आणि मग पाहायचे. पाहता पहिली आकृती पहा, या पहिल्या आकृती दिसतं कुठे, हा जो या ठिकाणी असा जो आकार आहे हा दिसतो का, नाही. पहा म्हणजे यामध्ये कुठे दिसत नाही. पहा दुसरी आकृती पहा, त्यामध्ये सुद्धा बरोबर असे दिसतं का. पहा दुसरा जो आकृती आहे पहा, त्यामध्ये दिसतं का. पहा दिसतोय. पहा इथं हा जो ए आकार बनलाय. पहा इथं अशा प्रकारे हा ए आकार तयार झाला. पहा इथं म्हणून आपलं जे उत्तर आले पहा, जे उत्तर बी आले पहा. आणि काही वेळेस पहा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 8वीला 2 पर्याय सांगितलेले असतात. मग जर त्यावेळेस आणखी एखादी आकृती असेल, इथं पण दिसतंय पहा, परंतु तो या ठिकाणी सुद्धा तो हा ए आकार दिसतोय, परंतु म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. पहा तर पुढचा प्रश्न पहा. आता प्रश्न आकृती, ही प्रश्न आकृती आहे. पहा प्रश्न आकृती काय सांगितली. पहा ही जी प्रश्न आकृती आहे, ही प्रश्न आकृती असा आकार कोणत्या पर्यायात आहे. तर पहा आता निरीक्षण करा तुम्ही, चारही आकृत्या पहा, ए बी सी डी, हे चारही पर्याय पहा कुठं दिसतं का. पहा पाहता या ठिकाणी व्यवस्थित आपण जर निरीक्षण केलं तर पाहता या ठिकाणी पहा कसं पाहिजे. आता अशा प्रकारची तिरपी रेषा पहा, आणि तिरपी रेष कुठे आहे, इथं एक तिरपी रेषा पहा, इथं पण आहे. पहा इथं पण, इथं नाहीये. आता पर्याय नंबर ए आणि बी या दोन पैकी उत्तर असेल. पहा नंतर आणखी काय पहा दिलंय. पहा या ठिकाणी अशा प्रकारे असा तिरपी रेष आणि अशी आडवी रेष अजून कुठे आहे. पहा ती नीट पहा. जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर हे जे उत्तर आहे, ते उत्तर कुठे मिळेल. पहा मग पहा या ठिकाणी आपण जर चारही पर्याय पाहिले तर पहिल्या पर्यायात उत्तर नाही. पहा दुसऱ्यात पण नाही. पहा तिसरा दिसतोय का, तिसऱ्यात पण दिसत नाही. पहा चौथ्यात पण नाही. पहा या ठिकाणी हा पर्याय, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, चारही पर्यायामध्ये आपण व्यवस्थित पाहायचंय. पहा तो आकार दिसतोय का. आता या ठिकाणी पहा आपण जर प्रश्न पर्याय पाहिला या ठिकाणी असा आहे, परंतु ही जी रेषा आहे आडवी रेषा, या ठिकाणी तिरपी रेष काढली. पहा म्हणजे हे असू शकत नाही. पहा या ठिकाणी जो शेवटचा जो प्रश्न आहे तिथं दिसतं का.
शेवटचा पा या ठिकाणी अशा नंतर अशा प्रकारे पहा इथं पण नाही पहा, म्हणजे या पर्यायामध्ये उत्तर नाही पाहायचं. आपण पुढचा प्रश्न घेऊया. काही प्रश्न पुढचं पाहता झेड आकार कुठे पहा, तर पहा पर्याय ए बी सी आणि डी. तो जो बी पर्याय पहा या ठिकाणी अशा प्रकारे हा जो आकार आहे पहा झेड, म्हणजे उत्तर आलंय पर्याय बी. आता पहा पुढचा प्रश्न, प्रश्नाकृतीत लपलेली आकृती असणारा पर्याय निवडा. प्रश्नाकृतीत पहा त्या ठिकाणी आपण प्रश्न आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचे. त्या ठिकाणी पाहता इथं काय पहा, इथं एक उभी रेष पहा. मग आणखी उभी रेष कुठं आहे पहा, पर्यायामध्ये बी मध्ये आहे, सी मध्ये आहे आणि डी मध्ये आहे. डी मध्ये आहे म्हणजे त्यानंतर पाहता असा प्रकारे पाहतो, असा जो आकार आहे पहा, अशा प्रकारे आकार कुठं आहे पहा, अजून इथे दिसतोय पहा पर्याय नंबर बी. हा जो बी पर्याय पहा, हा बी पर्यायामध्ये अशा प्रकारचा आकार आहे पहा, अशा प्रकारे आकार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा, पर्याय नंबर बी हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय बी पहा व्यवस्थित. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त आपली निरीक्षण शक्ती कशी आहे, निरीक्षण क्षमता कशी आहे यावरच अवलंबून पहा. चारही पर्याय व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायचे आहे. आता प्रश्न पुढचा पाहूया आपण. अशा प्रकारचा आकार म्हणजे जो प्रश्न आकृतीमध्ये जो आकार दिला आहे तो आकारात आपल्याला शोधायचा आहे. तो कोणत्या पर्यायामध्ये आहे, तो कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा. पहिल्या पर्यायात दिसतो का, असा कुठे दिसत नाही पहा. दुसरा जो पर्याय त्यामध्ये दिसतंय का पहा, तिथं पण नाही दिसत पहा. जो तिसरा पर्याय पहा त्यामध्ये सुद्धा दिसत नाही. मग इथं ए मध्ये नाहीये, बी मध्ये नाहीये, सी मध्ये नाही. मग आता कुठं दिसतंय पहा, आणखी कुठे दिसतंय पहा, या ठिकाणी जो आकार आहे तो आकार आणखी या ठिकाणी पहा, इथं अशा प्रकारे होऊ शकतंय. इथं पण अशा प्रकारे जो आकार आहे अशा हा आकार झालेला आहे पहा. इथं जुळतंय पहा. पर्याय नंबर जो चौथा पर्याय आहे त्यामध्ये हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाहता या ठिकाणी एक चौकोन दिलेला आहे पहा. हा चौकोनाकृती आकार पुढील पैकी कोणत्या पर्यायात आहे पाहता. आता या ठिकाणी जो पहिला पर्याय आहे त्यामध्ये दिसतंय का पहा, पर्याय जो ए आहे त्यामध्ये दिसत नाही, म्हणजे हा पर्याय नाहीये. अशा प्रकारचा जो आकार आहे इथं पण, कारण इथं हा आयत आहे पहा, परंतु हा आयत नाही. हा या ठिकाणी इथं पण अशा प्रकारचा जे उत्तर नाही पहा. तिसरा पर्याय पहा, आता जे दिसतंय पहा तिथं, आपण व्यवस्थित पाहिलं तर इथं अशा प्रकारे हा जो इथं दिसतंय पहा, म्हणजे हे उत्तर आले पहा. या ठिकाणी पर्याय नंबर जो 3 आहे हे याचं उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 3 आणि डी मध्ये तर नाहीच पहा. तर अशा प्रकारे हा आकार म्हणजे प्रश्न आकृतीतील आकार या पर्यायामध्ये दडलेला आहे. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. पाहता प्रश्न आकृती काय दिली पहा. वरती आडवी रेष आहे, खाली अशी उभी रेष आहे पहा. आता वरती आडवी आणि उभी रेष असणार असा कोणता पर्याय दिसतो पहा. पहिला, दुसरा, तिसरा पहा. पहिला दिसत नाही पहा, दुसरा पण दिसत नाही पहा,
तिसरा जो पर्याय दिसतो का पहा, ही जी आडवी रेषा ही डाव्या बाजूला आहे, त्यामुळे हे पण दिसत नाही पहा. मात्र चौथ्या पर्यायामध्ये पहा, या ठिकाणी इथं अशा प्रकारे दिसतंय पहा. नंतर इथं आडवी रेषा आहे पहा, इथं पण आडवी रेषा पहा. त्यानंतर खाली त्रिकोण आहे, या ठिकाणी सुद्धा काय पहा, त्रिकोण आहे पहा, त्रिकोण आहे. आणि मध्ये काय पहा, अधिकचं चिन्ह आहे, या ठिकाणी सुद्धा काय पहा, अधिकचं चिन्ह आहे पहा. म्हणजे प्रश्न जो 7वा प्रश्न आहे, त्या 7व्या प्रश्नातली जी प्रश्नाकृती आहे, आकृती आहे, ती आकृती या जो चौथा पर्याय आहे, या चौथ्या पर्यायामध्ये आपल्याला मिळते. म्हणून आपलं जे उत्तर आलं आहे पहा, पर्याय चौथा. पुढचा जो प्रश्न आपण घेऊया, या ठिकाणी पहा. आता प्रश्न आकृती कशी आहे पहा. प्रश्न आकृती व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायची आहे. या ठिकाणी पाहता, असा आकार असणारा पर्याय कोणता. तर पाहता, उजव्या बाजूने असं वर्तुळाकार आहे पाहिजे, मात्र पहिल्या पर्यायात असं नाहीच पहा, म्हणजे इथं डाव्या बाजूने दिले पहा, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. दुसरा पर्याय पहा, इथं पण या ठिकाणी वर्तुळाकारात भाग नाही पहा, म्हणजे या ठिकाणी सुद्धा हा पर्याय होऊ शकत नाही. आता तिसरा आणि चौथा पहा, यात आपण पाहायचं आपल्याला कोणता पर्याय योग्य आहे. पाहता, तिसऱ्यामध्ये पहा, ही रेषा आहे, इथं पण ही रेषा आहे पहा. नंतर असा वर्तुळाकार भाग आहे पाहायचं, इथं पण वर्तुळाकार भाग आहे. इथं खालची एक रेषा आहे पहा, आडवी रेषा आहे, परंतु इथं आडवी रेषा आहे, मात्र हा जो खालचा जो वर्तुळाकार भाग आहे इथं नाही पहा, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. आता शेवटचा पर्याय पहा, शेवटचा पर्याय पहा, हा वर्तुळाकार भाग, नंतर अशा प्रकारे तिरपी रेष, खाली आडवी रेष, त्यानंतर वर्तुळाकार भाग आणि अशा प्रकारे तिरपी रेष या ठिकाणी जुळतंय पहा. म्हणजे या ठिकाणी पर्याय प्रश्न आकृती जी आहे, ही प्रश्न आकृती आपल्याला कुठे मिळणार आहे, पर्याय नंबर 4 जो आहे शेवटचा पर्याय आहे, त्यामध्ये आपल्याला ही प्रश्नाकृती लपलेली आहे. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला दरवर्षी विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. तर पाहता, 9वा प्रश्न काय पाहता, या ठिकाणी अशा प्रकारे आकार दिलाय पाहता. आता हा आकार कोणत्या पर्यायात दिसतोय पहा. पहिला पर्याय तुम्ही नीट पहा. तर या ठिकाणी अशा प्रकारे इथं आडवी रेष आहे, इथं आडवी रेष नाही पहा, कुठंच मधोमध आडवी रेष कुठंच नाही. पहिल्या पर्यायामध्ये आडवी रेष आहे का, नाही, म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. पर्याय जो पहिला पर्याय तो होऊ शकत नाही पहा. आता दुसरा पर्याय होऊ शकतो पहा. दुसरा जो पर्याय पहा, या ठिकाणी जी वरची आडवी रेष, इथं पण वरची आडवी रेष पहा. नंतर खाली आडवी रेष पहा, इथं पण एक आडवी रेष पहा. त्यानंतर उभी रेष, इथं पण उभी रेष पहा. त्यानंतर इथं मधोमध एक रेष पहा, निम्म्यापर्यंत, इथं पण आहे पहा. त्यानंतर अशी तिरपी रेष आहे पहा, इथं पण तिरपी रेष पहा. नंतर ही तिरपी रेष आहे पहा, इथं पण तिरपी रेष आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आले पहा, प्रश्नाकृतीत लपलेली जी आकृती आहे ही पर्याय 2 मध्ये, बी मध्ये लपलेली आहे. हा जो पर्याय आहे, या पर्यायामध्ये ही आकृती लपली आहे. तर सी मध्ये नसणार आहे, डी मध्ये पण नाही पहा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाहता, ही सोपी पहा, सोपी आकृती आहे. आपल्याला एवढे सोपे पण प्रश्न परीक्षेला येत नाही, परंतु या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सोप्याकडून आपल्याला अवघडाकडे जायचंय पहा. तर पहा, आता या ठिकाणी अशा प्रकारे आडवी रेषा पहा. आता या ठिकाणी अजून कुठे पहा पर्याय,
इथं पर्याय जो आहे ही लांब रेषा होता, ही जी रेषा लांब आहे, मात्र इथं काय पहा, इथं हिची जी लांबी आहे, उभी जी रेषा आहे ती लांब आहे, मात्र जी आडवी रेषा आहे ती अरुंद आहे, कमी लांबीची आहे पहा. म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. दुसरा पर्याय तर होणारच नाही, कारण इथं उभी रेष दिलेलीच नाही पहा. तिसरा पर्याय पहा आपण, तिसरा पर्याय पहा, या दोन्ही जे रेषा आहे पहा समान आहे पहा. म्हणजे जेवढी आडवी रेषा आहे तेवढीच उभी रेषा पहा. मग आता कोणत्या पर्यायामध्ये असा पर्याय उत्तर आहे की जेवढी आडवी रेषा आहे तेवढी पहा. पर्याय नंबर जो बी आहे पहा, यामध्ये पहा दोन्हीच्या रेषा आहे पहा समान लांबीची आहे. पहा आपलं सर्व पर्याय आपल्याला सारखे वाटतात, सर्व पर्याय सारखे वाटतात. ज्यावेळेस पर्याय सारखे वाटतात त्यावेळेस त्यामध्ये काहीतरी थोडासा काहीतरी किंचित फरक असतो आणि तो फरक आपण शोधायचा असतो. म्हणून या ठिकाणी पाहता हा जो पर्याय, जो शेवटचा पर्याय आहे, हे याचं उत्तर आहे पहा. पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर पाहता असा आकार, जी प्रश्न आकृती आहे, ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात लपलेली आहे? तर पाहता चारही पर्याय पाहिजे पाहता. या ठिकाणी पहा, आता अशा प्रकारे आपण जर नीट निरीक्षण केलंय तर असा आकार पुढे पहा, इथे दिसतोय पहा पर्याय नंबर ए मध्ये पहा, या ठिकाणी अशा प्रकारचा आकार दिसतोय पहा. अजून असा आकार इथं आहे पहा, परंतु या ठिकाणी जे मधल्या ज्या दोन रेषा आहे त्या दोन रेषा फक्त पर्याय नंबर, हा जो पहिला पर्याय आहे त्यामध्येच आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पहा, जे पहिलं उत्तर आलं ए पर्याय आलं पहा. बी मध्ये नाहीये, सी मध्ये नाही, डी मध्ये पण नाहीच पहा. पुढचा आपण प्रश्न घेऊया. तर पाहता सोपा प्रश्न आहे, हा अतिशय सोपा प्रश्न आहे. पाहता क्षणी तो प्रश्न पाहता, हा जो तिरपा यम आहे, तिरपा यम कोणत्या आकृतीत दडलाय पहा. सोपं आहे. तर पर्याय नंबर जो ये उत्तर आहे पहा, या ठिकाणी हा पर्याय आहे पहा. सोपा प्रश्न एकदम. एवढे सोपे प्रश्न आपल्याला येत नाही पहा. पुढचं पाहता तो 13वा प्रश्न पहा. आता ही जी प्रश्न आकृती आहे, आता या ठिकाणी पहा तिरपा आहे पाही, या ठिकाणी जो हा जो भाग आहे असा तिरपा आहे पहा. इतर पर्याय जर पाहिलं आपण, इथं दुसऱ्या पर्यायामध्ये पाहिलं आपण, तिथं आत वळणार आहे पहा. इथं तसं वरती पहा, हा होऊ शकत नाही. इथं पण हा वर आणि खाली आहे. म्हणजे तिरपा कुठं आहे पहा, फक्त पर्याय नंबर 1 यामध्ये पहा हा भाग आहे पहा. अशा प्रकारचे 4 भाग इथं ठेवलेले पहा. म्हणून पर्याय नंबर जो ए आहे ते उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाहता ही जी प्रश्न आकृती आहे आणि अशी प्रश्न आकृती पुढील पैकी कोणत्या पर्यायात आहे पाहता. निरीक्षण करा. पर्याय ए पाहता, पर्याय मध्ये दिसतं का पहा, ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये पहा. तर पहा आपण जर चारही पर्याय व्यवस्थित पाहिले पहा, बी मध्ये तर काय अशी उभी रेष नाहीये, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. सी मध्ये काय झालं पहा, उभी जी रेष आहे ती जोडलेली नाही, म्हणजे हा सी सुद्धा पर्याय होऊ शकत नाही. आणि डी मध्ये काय आहे, तर उभी रेषा नाहीच आहे. म्हणजे तर राहिलं कोणतं फक्त आता, तर पर्याय जो ए आहे पहा, या ठिकाणी बरोबर जुळतोय पहा. पर्याय जो ए आहे त्यानंतर मधोमध काय वर्तुळ आहे, इथं पण काय वर्तुळ आहे. त्यानंतर खाली एक उभी रेषा आहे, खाली उभी रेषा पहा, आडवी रेषा खाली पहा. अशा प्रकारे हा जो भाग आहे हा फक्त पर्याय नंबर जो ए आहे, पहिला पर्याय आहे, त्यामध्ये ही प्रश्न आकृती लपलेली आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा आता
आता नीट निरीक्षण करायचंय पहा, कुठे दिसतंय पहा. आता आता वर्तुळावर त्रिकोण आहे पहा उलटा. मग आता वर्तुळावर बरोबर त्रिकोण कुठे आहे पहा. आता इथं वर्तुळ त्रिकोण आहे, पण तो मध्ये आयत मध्ये या ठिकाणी दोन रेषा आहे पहा, म्हणजे बी पर्याय होऊ शकत नाही. इथं तर त्रिकोणावर वर्तुळ आहे, हे पण होऊ शकत नाही. इथं तर हे आडवं आहे पहा, हे पण होऊ शकत नाही. आता काय राहिलं काय फक्त पहा. आता मग वर्तुळ इथं आहे पहा, हे वर्तुळ, हे वर्तुळ. नंतर पहा हा त्रिकोण, हा त्रिकोण. तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी असं पेननी त्या ठिकाणी तुम्ही ती आकृती तयार करायची पहा, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर चुकणार नाही पहा. खाली पहा दोन रेषा, इथं पण खाली दोन रेषा, नंतर आडवी रेष, आडवी रेष पहा. अशा प्रकारे हा जी प्रश्न आकृती आहे, ही प्रश्न आकृती पर्याय ए मध्ये दडलेली आहे, लपलेली आहे. तेच आपण शोधून काढलेली आहे पहा. पुढचा प्रश्न पहा, 16वा प्रश्न आहे. तर पहा आता या ठिकाणी अर्धवर्तुळ आहे. आता अर्धवर्तुळ पहा, इथं पहिल्या पर्यायात अर्धवर्तुळ आहे, दुसऱ्या पर्यायात देखील अर्धवर्तुळ आहे, तिसऱ्या पर्यायात अर्धवर्तुळ, पण ते उलट्या बाजूने पहा, म्हणजे हे होऊ शकत नाही पहा. आता पहा या ठिकाणी मग आता पर्याय आपला एक तो तरी ए असेल किंवा बी असेल किंवा डी असेल. मग आता या ठिकाणी काय दिलंय पहा, अर्धवर्तुळ दिलंय पहा. अर्धवर्तुळ दिलेलं आहे. या ठिकाणी पहा ही जी रेष पहा, ही आणि ही सारखं दिसतंय पहा. इथं अर्धवर्तुळ आहे, अर्धवर्तुळ पहा. इथं पर्याय जो पहिला आहे पहा, हा इथं पहा आहे अर्धवर्तुळ आहे. नंतर काय पहा, मधोमध आडवी रेषा आहे. पर्याय पहिल्या म्हणजे काय पहा, आडवी रेषा आहे. नंतर इथं असं वर्तुळ आहे, इथं वर्तुळ आहे, म्हणजे पहा पर्याय नंबर जो पहिला पर्याय आहे हे याचं उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा, सोपं आहे पहा. गुणिले किंवा गुणिलेचं चिन्ह आहे पहा, हे उत्तर फक्त पर्याय नंबर सी मध्ये आहे पहा, दुसरीकडे कुठे दिसणार नाही पहा. अतिशय सोपा प्रश्न आहे तो. पुढचा प्रश्न पहा आता, प्रश्नाकृतीत लपलेली आकृती असणारा पर्याय निवडा. आता पहा या ठिकाणी नीट निरीक्षण आपण करायचं आहे पहा. जो पर्याय आहे पहा, आता या ठिकाणी पहा जो पहिला पर्याय पहा, इथं पण अशा प्रकारे त्रिकोण आहे, मात्र याला अशी आडवी रेष नाही पहा, म्हणजे पर्याय नंबर हा जो पहिला पर्याय होऊ शकत नाही पहा. दुसरा पर्याय पहा, या ठिकाणी त्रिकोण आहे पहा, इथं पण त्रिकोण आहे पहा. प्रश्न आकृतीत पण हा काय त्रिकोण आहे पहा. इथं आडवी रेष आहे पहा, इथं पण आडवी रेष, म्हणजे पर्याय नंबर हा जो आहे बी, हे याचं उत्तर आहे पहा. सी होऊ शकत नाही आणि बी. पुढचं पाहता आता अशा प्रकारे ही जी ई आकार आहे पहा, हा ई आकार कोणत्या पर्यायात आहे पहा. आता ई आकार फक्त सगळीकडे आहे पहा, फक्त इथे आहे पहा पर्याय जो बी आहे पहा, या ठिकाणी अशा प्रकारे हा आकार आहे. दुसरीकडे दिसणार नाही कुठं पहा, ए मध्ये नाहीये, सी मध्ये नाही, डी मध्ये पण नाही पहा. जो ई आकार आहे पहा, फक्त पर्याय नंबर जो बी आहे त्यामध्ये आहे पहा, दोन पर्यायामध्ये. पुढचा जो प्रश्न आहे पहा आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी 1 2 3 4, आता चार असे कोण कुठे तयार झाले पहा, चार कोण पहा. इथं आहे का चार कोण, इथं फक्त दोनच कोण तयार झाले पहा. इथं आहे का पहा, या ठिकाणी आहे का 1 2 3 4, इथं दिसतंय पहा. अजून इथं आहे का पहा 1 2 3 4, म्हणजे या दोन ठिकाणी उत्तरे पाहायचं. आपल्या परीक्षेत बरेच प्रश्न असतो पहा की दोन पर्याय असणारा, दोन जे पर्याय आहे, दोन योग्य पर्याय निवडा. त्यावेळेस हे उत्तर येतं पहा पर्याय जो बी आणि सी. पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी पहा स्वस्तिक दिले पहा, आणि असं स्वस्तिक कुठे आहे पहा. आता सोपं आहे पहा, या ठिकाणी स्वस्तिक इथं पण दिसतं पहा, ए मध्ये पण आहे आणि
बी मध्ये सुद्धा आहे पहा, मात्र सी मध्ये नाही आहे, तर डी मध्ये पण आहे का? मात्र ही जी पहा या ठिकाणी ए ची जी रेष आहे पहा, ही रेष थोडी तिरपी आहे पहा इथं, त्यामुळे ए पर्याय होत नाही. बी आणि डी हे उत्तर आहे पाहायचं. पुढचा प्रश्न पहा आता. अशा प्रकारचा जो आकार आहे, प्रश्न 22वा, हा आकार कोणत्या पर्यायात लपलेला आहे पहा. आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं, पहिल्या पर्यायात होऊ शकत नाही, दुसऱ्या पर्यायामध्ये होऊ शकत नाही पहा, कारण इथं वर्तुळाकार भाग नाहीये. तिसरा पर्याय पहा, इथं दिसतोय पहा, अशा प्रकारे हा वर्तुळाकार भाग आहे आणि ही जी उभी अशी तिरपी रेषा पहा, म्हणजे पर्याय सी याचं उत्तर आहे पहा. पर्याय सी हे याचे उत्तर आहे. पुढचा जो प्रश्न आपण घेऊया पहा, असा आकार कुठे आहे पाहता. प्रश्न 23 मध्ये जो प्रश्न आहे तर पहा या ठिकाणी फक्त पर्याय नंबर जो बी आहे यामध्येच अशा प्रकारचा आकार दिसतोय पहा. दुसरीकडे कोणत्याच पर्यायामध्ये असा आकार दिसत नाही. आता पुढचा प्रश्न तर अतिशय सोपा आहे पहा. या ठिकाणी असा जो आकार आहे कुठे आहे पहा, तर पर्याय नंबर ए मध्ये पण आहे पहा आणि या ठिकाणी सी मध्ये देखील आहे पहा, बी मध्ये नाही आणि डी आहे, परंतु हा पूर्ण गोलाकार भाग आहे, मग इथं होऊ शकत नाही पहा. हा या ठिकाणी जो आपला आकार आहे तो थोडासा लांबट आहे पहा, म्हणजे ए आणि सी याचं उत्तर आहे पहा. प्रश्न पुढचा पहा 25वा. आता असा आकार कुठे पहा, तर या ठिकाणी पर्याय ए मध्ये नाहीये, पर्याय बी मध्ये आहे पहा. इथं पर्याय बी मध्ये अशा प्रकारचं आकार दडलेला आहे. आता या ठिकाणी पहा, हे पण फुल आहे परंतु याला टोक नाही पहा. या ठिकाणी काय इथं याला टोक नाही, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही पहा. फक्त पर्याय नंबर जो बी आहे हा बी याचं उत्तर आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे पहा, या ठिकाणी हे सोपा प्रश्न आहे पहा, की असा आकार फक्त हा पर्याय नंबर जो पहिला पर्याय आहे त्यामध्ये याचं उत्तर आहे पहा. असा भाग आणि असा. आता या ठिकाणी पहा, प्रश्नाकृतीत लपलेली आकृती असणार पहा. या ठिकाणी त्रिकोण दिलाय पहा. आता सोपं आहे. आता ही हा प्रश्न तर अति सोपा आहे पहा. पर्याय जो सी आहे त्यामध्ये उत्तर दडले पहा. पर्याय जो सी आहे त्यामध्ये दडलेलं उत्तर आहे. नंतर किती रेषा पाहता, 1 2 3 4 4 रेषा पहा. किती रेषा आहे पहा, 4 रेषा. आता कुठे अजून 4 रेषा पहा. पर्याय 1 मध्ये आहे का पहा, इथं आहे परंतु हे समान रेषाने पहा. या सर्व सर्व सारख्या आहे पहा. पर्याय प्रश्न आकृतीमध्ये ज्या रेषा आहेत त्या सर्व सारख्या आहेत पहा. पर्याय ए मध्ये ह्या रेषा सारख्या नाहीये, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. नंतर बी मध्ये फक्त 1 2 3च रेषा आहेत, म्हणजे पर्याय बी होऊ शकत नाही. मात्र जो पर्याय सी आहे त्यामध्ये पहा बरोबर समान या ठिकाणी पहा वर्तुळ दिलेलं आहे पहा, आणि अशा प्रकारे ही एक रेष, आडवी रेष, तिरपी रेष आणि ही एक तिरपी रेष बरोबर समान भाग होतात पहा. म्हणून या ठिकाणी हे उत्तर आले पहा, पर्याय सी याचं उत्तर आलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. आता या ठिकाणी पहा सोपा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे पहा. याचं उत्तर काय आहे पहा. तर पहा आता पर्याय हे आहे का, हे दिसत नाही पहा, म्हणून हे पर्याय नाही पहा. आपण प्रत्येक पर्याय पाहायचा आणि त्या पर्यायाचं निरीक्षण करायचं पहा. दुसरा पर्याय इथं पहा आहे परंतु इथं या ठिकाणी असा हा वर्तुळाकार उलटा आहे, म्हणजे हे बी पण पर्याय होऊ शकत नाही पहा. आता सी पर्याय पहा, सी पर्याय दिसतोय पहा. या ठिकाणी पहा अशा प्रकारे वर्तुळाकार भाग आहे, इथं पण काय पहा वर्तुळाकार भाग आहे. नंतर या ठिकाणी अशा प्रकारे
कोण आहे पा, कोण. इथं पण काय पा या ठिकाणी कोण आहे पा. नंतर या ठिकाणी ही जी रेषा आहे इथं आणखी एक असा कोण काढलाय पा. इथं पण का आणखी एक कोण काढलाय पा. म्हणजे प्रश्न जी आकृती आहे ही प्रश्न आकृती ही पर्याय जो तिसरा पर्याय सी यामध्ये दडलेली आहे पा. पर्याय जो तिसरा पर्याय आहे त्यामध्ये दडलेले आहे. उत्तराला आपलं पर्याय सी. चौथा पर्याय नाही पा. पुढचा आपण प्रश्न घेऊया. या ठिकाणी पहा असा आकार कुठे पाहता. तर पहा आता पहिल्या पर्यायामध्ये होऊ शकत नाही कारण तिथं उभी रेष पहा. इथं उभी रेष आहे का नाही, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. मग दुसरा पर्याय होतो का पहा त्या ठिकाणी नीट पाहायचे पहा. इथं अशा प्रकारे काय आडवी रेषे पहा. इथं पण काय पहा आडवी रेषा आहे पहा. नंतर इथं तिरपी आहे पहा, तर तिरपी रेषा आहे पहा. नंतर उभी रेषा पहा. इथं उभी रेषा पहा. नंतर इथं पुन्हा अशी तिरपी रेषा पहा. इथं पण तिरपी रेषा पहा. नंतर खाली आडवी रेषा इथं पहा. इथं पण आडवी रेषा पहा. पुन्हा इथं एक तिरपी रेषा आहे. इथं तिरपी रेषा. म्हणजे पर्याय जो बी आहे हे याचं उत्तर आहे. सी होऊ शकत नाही आणि डी सुद्धा होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न आपण घेऊया. तर पहा या ठिकाणी एक चौकोन दिला पहा आणि चौकोनामध्ये कसं डॉट काढलाय पहा. मग असा चौकोनात डॉट असणारा पर्याय कुठे पहा. तर पहा पर्यायामध्ये एक मध्ये आहे का नाही पहा. कारण इथं वर्तुळाकार भाग घ्या पर्याय होऊ शकत नाही पहा. पर्याय बी सुद्धा होऊ शकत नाही. पर्याय सी मध्ये आहे का पहा. हा इथं दिसतंय पहा. या ठिकाणी पहा अशा प्रकारे हा या ठिकाणी लपलेला भाग आहे पाहतो. हा ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती या ठिकाणी लपलेली आहे. म्हणून उत्तर आले पहा पर्याय सी. ती होऊ शकत नाही. आता पुढचा प्रश्न हा या ठिकाणी दिसतोय पुढे पहा. हा प्रश्न नाही दिसत नाही पहा. पुढचा आपण घेऊया. या ठिकाणी पहा पर्याय ए मध्ये दिसत नाहीये, बी मध्ये पण दिसत नाही पहा, सी मध्ये पण नाही आणि डी मध्ये पण दिसत नाही पहा. म्हणजे या ठिकाणी हा चुकीचा प्रश्न आहे. पुढचा पहा या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे पहा. आता या ठिकाणी पहा ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात दिसते पहा. आता खालचा जो भाग आहे पहा खालच्या बाजूला काय पहा एक आयत काढला आणि त्या ठिकाणी एक वर्तुळ आहे. मग असं कोणत्या आकृतीत पहा फक्त पहिल्याच आकृतीत पहा. जी पहिली आकृती पहा त्यामध्ये पहा अशा प्रकारे आयत आहे पहा. इथं पण काय पहा आयत आहे. नंतर इथं काय पहा तिरपी रेषा आहे पहा. काय पहा तिरपी रेषा. इथं पण काय आहे तिरपी रेष आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती या पहिल्या पर्यायामध्ये दडलेली आहे. पुढचा प्रश्न पहा आता. हे सोपं आहे पहा. त्याचं उत्तर बी उत्तर आले पहा. आता जो 35वा प्रश्न आहे पहा तो पण काय पहा सोपा आहे पहा. या ठिकाणी पहा नीट निरीक्षण केलं तर त्याचं जे उत्तर आहे पहा ते सी मध्ये येते पहा. 36वा जो प्रश्न आहे पहा तो पण सोपा आहे पहा. 36चं जो उत्तर आहे पहा या ठिकाणी हा जो सी उत्तर आहे पहा. आता परीक्षेला आपण या ठिकाणी पाहिलं पहा की आता पण आपण जे प्रश्न पाहिले पहा हे प्रश्न काय की आपण सोपे सोपे प्रश्न पाहिले पहा. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात पहा. पाहता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न यापूर्वीच्या पेपरमध्ये विचारलेला आहे पहा. तर पहा ही प्रश्न आकृती दिली पहा. ही प्रश्न आकृती या ठिकाणी पहा. आता ह्यापैकी कोणता आकार इथं बसतोय पहा. तो उलट केलं पाहिजे की पर्याय 1 2 3 4
चार पैकी कोणता पर्याय या ठिकाणी या प्रश्न आकृतीत बसतोय पहा, हे आता आपल्याला शोधायचंय पहा. आपण जर नीट निरीक्षण केलंय, व्यवस्थित आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे पहा. आपण जर काळजी निरीक्षण केलं तर पहा, तर काय दिसतंय पहा. आता या ठिकाणी पहा, आपण चारही नीट पाहूया पहा. आता आपण ही जी आकृती आहे ही नीट पहा. ही जर पहा अशा प्रकारे काढली पहा. नंतर इथं पहा हे असं, नंतर या ठिकाणी परत अशी आली पहा, परत या ठिकाणी अशी झाली पहा, नंतर इथं परत खाली आली पहा. अशा प्रकारे तशी आली पहा. नंतर या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे पहा, या ठिकाणी पहा, तो पर्याय नंबर जो 1 आहे, ही जी आकृती आहे ही या ठिकाणी बरोबर जुळते पहा. पर्याय नंबर जो 1 आहे ही आकृती या ठिकाणी बसते पहा. पुढचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी कोणती आकृती बसते पहा. नीट निरीक्षण करायचं पहा. नीट जर निरीक्षण केलं तरच आपल्याला याचं उत्तर मिळेल पहा. तर पहा या ठिकाणी जो पर्याय पहिला पाहूया. आता बसतं पुढं पहा. आपण चारही पर्याय व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतर आपण याचं उत्तर काढायचं पहा. तर चारही पर्याय आपण जर व्यवस्थित पाहिले तर आपल्याला या आकृतीचं बरोबर उत्तर मिळणार आहे. पहा आता कसं आपण पाहूया. आता हे पाहिजे, हा जो दुसरा पर्याय दिसतोय पाहिजे, अशा प्रकारे इथं पहा. हा भाग अशा प्रकारचे प्रश्न आहे हे फक्त आपल्याला आपल्या निरीक्षणात आपल्या येणारे पहा. या ठिकाणी यामध्ये कोणती युक्ती नाही पहा. फक्त आपण निरीक्षण कसं करतो हे यावर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पहा. या ठिकाणी पहा. आणि सराव तुम्ही जितका सराव कराल पहा. आणि पुढचा आकार जो आहे आता, हा जो आकार येतो हा असा आकार आणि अशा प्रकारे आकार. त्यानंतर पहा खाली पाहिजे हा जो भाग आहे पहा, अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी असं इथं म्हणजे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर भेटले आपल्याला. जो पर्याय 2 हेच उत्तर आले पहा. पर्याय 1 होऊ शकत नाही, 3 होऊ शकत नाही, 4 होऊ शकत नाही. पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्नाकृतीत लपलेली आकृती पर्यायातून निवडा. आता याचं उत्तर काय असेल पहा. नीट आपण जर निरीक्षण केलं, नीट निरीक्षण करायचं पहा. आता येथे पहा. आता या ठिकाणी पहा, जो पर्याय तिसरा आहे पहा, इथं त्रिकोण आहे, परंतु इथं या ठिकाणी हा त्रिकोण जोडलेला नाही पहा खाली. इथं हा पर्याय तिसरा होऊ शकत नाही पहा. त्यानंतर जो पहिला पर्याय पहा तो पण या ठिकाणी होतोय का. इथं अशा प्रकारची आडवी रेषा नाही पहा. या ठिकाणी अशी आडवी रेष नाही पहा. म्हणजे हा पण पर्याय होऊ शकत नाही. आता दुसरा पर्याय आपण पाहूया. दुसरा पर्याय पाहूया आता. पाहता ही जी रेष पहा, ही जी रेष पहा, ही रेष पहा इथं दिसतंय पहा. अशा प्रकारे ही तिरपी रेष झाली पहा. नंतर इथं पहा, हा जो भाग आहे पहा, अशा प्रकारे झालाय पहा. हा जो कंस आहे पहा, असे 2 कंस या ठिकाणी तयार झाले पहा. त्यानंतर खाली ही आडवी रेष आहे पहा. इथं पण काय पहा, आडवी रेष पहा. त्यानंतर पहा
इथं पहा उभी रेषा आहे, इथं उभी रेषा पहा. म्हणजे जो पर्याय तो दुसरा पर्याय आहे हे याचं उत्तर आहे पहा. दुसरा पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर आहे. पर्याय 4 होऊ शकत नाही, 1 होऊ शकत नाही, 3 होऊ शकत नाही पहा. म्हणजे या प्रश्न आकृतीमध्ये पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर आहे पहा. पर्याय नंबर हा जो 2 आहे ही जी प्रश्न पर्याय आहे हा बरोबर या ठिकाणी बसतोय पहा. आता पुढचा प्रश्न पहा. आता प्रश्न आकृती नीट पाहिजे पहा आणि आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित आपण पाहायचंय पहा की आपलं उत्तर काय येऊ शकतंय पहा. या ठिकाणी पहा तो चौथा पर्याय पहा. इथं काय आहे अशा प्रकारचा उभा भाग आहे, उभी रेषा पहा, म्हणजे हा होऊ शकत नाही पहा. त्यानंतर पहिल्या भागामध्ये पहा ते पण होऊ शकत नाही पहा. पहिला जो भाग होतो पहिला दिसतोय पहा त्या ठिकाणी पाहूयात आपण. जो पहिला भाग आहे पहा अशा प्रकारे इथं. नंतर पहा हा कंस पहा, इथं पण कंस पहा. नंतर या ठिकाणी अशा प्रकारे वरती रेष गेली पहा, इथं पण वरती रेष गेली पहा. होतोय पहा पर्याय नंबर 1 जुळतोय पहा या ठिकाणी. पर्याय नंबर 1 या ठिकाणी जुळतोय पहा. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आले पहा पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर आलेलं आहे. आता पहा प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा. तर पाहता चारही आपल्याला कोणताही प्रश्न असेल त्यावेळेस आपण त्या प्रश्नातील जे चारही पर्याय व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायचे आणि मगच आपण याचं उत्तर द्यायचं पहा. ज्यावेळेस आपण चारही पर्याय पाहतो पहा. आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पहा पर्याय नंबर जो चौथा आहे पहा त्या ठिकाणी अशा प्रकारे आडवी रेषच नाही तो पुढं, म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही पहा. अजून पाहता पर्याय नंबर 1 पहा, 1 मध्ये दिसतंय का? 1 मध्ये पण दिसत नाही पहा. नंतर जो 2 पाहता या ठिकाणी 2 पर्याय पाहता, जो 2 पर्याय तो पहा इथं अशा प्रकारे. त्यानंतर आडवी रेष, इथं आडवी रेष पहा. नंतर उभी रेष, इथं उभी रेष आहे. नंतर त्या ठिकाणी आडवी रेष पहा, इथं पण आडवी रेष पहा. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे ही तिरपी रेष बनली नंतर पुन्हा या ठिकाणून पुन्हा ही रेष खाली आली पहा आणि इथं पण पहा अशा प्रकारे आली पहा आणि पुन्हा ही जी रेष आहे पहा खाली अशी आडवी गेली पहा. म्हणजे पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्नाकृतीत लपलेली जी आकृती आहे हे जे प्रश्न आहे व्यवस्थित प्रत्येक पर्याय या ठिकाणी प्रत्येक पर्याय पाहायचा आणि त्या पर्यायाचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आणि निरीक्षण केल्यानंतरच उत्तर द्यायचं पहा. म्हणजे हा अशा प्रकारचे प्रश्न असतात अतिशय सोपे असतात आणि मार्क्स मिळवून देणारे असतात. म्हणून कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला, हाच काय किंवा दुसरा जरी आला तरी आपण चारही पर्याय वाचायचे आणि लक्षात घ्या पहा प्रश्नपत्रिका सोडवताना प्रश्न तुम्ही किती काळजीपूर्वक वाचता यावर तुमचं ते परीक्षेतलं यश आहे पहा. तुम्ही जर काळजीपूर्वक प्रश्न वाचले तर तुम्हाला त्याच ठिकाणी उत्तर मिळतंय पहा. म्हणून या ठिकाणी आज मला जो या ठिकाणी जो प्रश्नाकृतीत लपलेली जी आकृती शोधा हा घटक दिला होता तो या ठिकाणी संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना या ठिकाणी
परीक्षेसाठी शुभेच्छा. आज या ठिकाणी आजची तासिका आणि हे शेवटची तासिका होती पहा या सत्रातील. या ठिकाणी सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि सर्व जण चांगल्या प्रकारे पेपर लिहा आणि सर्वजण मेरिटला या. सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझं आजचं जे तासिका माझी संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज ही राहुरी तालुक्याच्या वतीनं शेवटची तासिका होती. उद्यापासून मार्गदर्शनाचा टप्पा 3 सुरू होणार आहे. तर त्यामध्येही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे आणि सरांचं लाड सरांचं जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती शिक्षण विभाग राहुरी तर्फे खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू.